विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मध्ये 3 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न याचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि इथे आपण प्रकरण 5 पासून पुढचे गणित घेणार आहोत. प्रकरण 4 आकृत्यांचे आकृतीसाठी वेगळे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्ह्यूज येत आहेत आपल्याला, पण सबस्क्रायबर येत नाहीये. आपला टार्गेट होता 1000 सबस्क्रायबरचा. मिनिमम 1000 सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आपले उद्या परवापर्यंत 1000 सबस्क्रायबर्स होतील. हा प्रश्न आहे, जर पी हा बिंदू ए 4-3 आणि बी 8-5 या रेषांना यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 3:1 गुणोत्तरात विभागत असेल तर पी चे निर्देशक काढा. म्हणजे एक रेषाखंड आहे ए आणि बी आणि मध्येच कुठेतरी पी आहे आणि पी काय करतोय, ए बी ला 3:1 गुणोत्तरात विभागतोय. ठीक आहे. तर पी चे निर्देशक काढायचे. तर आपण काय करूया, पी चे निर्देशक एक्स वाय मानले. आता आपले दिलेले बिंदू आपण लिहूया. बिंदू ए आहे 4 आणि 3, बिंदू बी आहे 8 आणि 5 आणि पी आहे x आणि y. तर ए चे निर्देशक काय असतात, x1 y1 म्हणजे x1 4 y1 3. बी चे निर्देशक x2 8 y2 5. आणि बघा इथं गुणोत्तर दिलंय 3:5. हे गुणोत्तर आपलं असतं m:n 3:5. म्हणजेच आपला m आपण इथे 3 घेणार आहोत आणि n इथे आपण 1 घेणार आहोत. तुम्ही 3x आणि 1x पण घेऊ शकता, अल्टिमेटली आन्सर तेच येतं. ठीक आहे. त्यामुळे आपण 3 आणि 1च घेऊया. मग विभाजनाच्या सूत्रानुसार इथे विभाजित केलेलं आहे म्हणून आपल्याला वापरायचंय विभाजनाच्या सूत्रानुसार. ठीक आहे. आपण आधी x ची किंमत काढायची, मग y ची किंमत काढायची. मग x बरोबर विभाजनाचं सूत्र आहे mx2 + nx1 छेद m + n. ठीक आहे. आपला m आपला किती होता, 3 होता. म्हणजे 3 गुणिले x2 अधिक 1 गुणिले x1 म्हणजे 4 छेद 3 अधिक 1. 8 × 24 होतात, 4 × 4 होतात आणि 3 आणि 1 4 होतात. म्हणजे 28/4 आपली बेरीज येते. 4चा पाढ 28 पर्यंत बोला. 4×9 = 36, 4×7 = 24, 4×7 = 28. म्हणजे आपले x किती आलेला आहे, 7. ठीक आहे. आता तुम्हाला बाजूला जागा असेल तुम्ही तर y पण काढू शकता. y बरोबर my2 अधिक ny1 छेद m + n. m आपला 3, y2 आपला 5 अधिक n आपला 1, y1 आपला -3 कंसात टाकू आपण त्याला छेद 3 अधिक 1. इथे 5×3 = 15 अधिक वजा 3 × 1 = 3 आणि 3 आणि 1 4. मग 15तून ज्यावेळेस 3 जातील त्यावेळेस 12 राहतील. 12/4 म्हणजेच 4×3 = 12. तुमचा y किती आलेला आहे, 3. आणि अशा प्रकारे पी चे निर्देशक काय येतील, 7 आणि 3. आता हे गणित परीक्षेला 3 मार्काला विचारलेलं. बघा किती सोपं आहे. म्हणजे सहजासहजी तुम्हाला 3 मार्क मिळतील जर हे गणित तुमच्या परीक्षेला आलं तर. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा म्हटलंय, पुढील बिंदू एक रेषा आहेत किंवा नाही ठरवा. ए दिलाय 1 - 3, बी आहे 2 - 5, सी आहे -4 7. आता इथे आपल्याला याला चढाच्या सूत्रानेच करायचं, हे लक्षात ठेवायचं. अंतराच्या सूत्राने करायचं नाही. मग आपण आधी x1 y1 लिहूया. x1 आहे 1, y1 आहे -3, x2 आहे 2, y2 आहे -5, x3 आहे -4 आणि y3 आहे 7. ठीक आहे. आता आपल्याला चढाचं सूत्र लिहायचं. आपण मग आधी ए बी चा चढ काढूया. मग ए बी चा चढ, त्याला आपण m1 घेऊया. m1 काय येणार आहे, ए बी चा काढतोय त्यामुळं 2 - 1 किंवा b - a, त्यामुळं y2 - y1 छेद x2 - x1. हे किंमत टाकूया. y2 आपला -5 आहे, -5 वजा कंसात -3 छेद x2 किती आहे, 2 वजा 1. म्हणजेच काय येणार आहे, -5 अधिक 3 छेद 2त 1 गेला 1च.
-5 + 3 म्हणजे 5तून 3 गेले, राहिले किती -2 छेद आपण 1 लिहित नाही, त्यामुळे आपला M1 किती येतोय -2. याला आपण 1 देऊया. मग BC चा चढ सूत्र, त्याला आपण M2 मानणार आहे. सूत्र आपलं काय असणार आहे, C - B म्हणजे y3 - y2 छेद x3 - x2. मग आपला y3 किती आहे 7, 7 - 5 छेद -4 - 2 म्हणजे 7 वजा वजा काय होतात, अधिक होतात, इथे वजा होतात. मग 7 × 5 = 12 छेद -6 आणि म्हणून 6 × 2 = 12, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 बरोबर. म्हणजे 2 आले आणि दोघांपैकी एक वजा असली तर उत्तर आपलं वजा येतं, म्हणजे M2 आपला किती आला -2. ह्याच्यावर आपल्याला काय कळतंय की M1 बरोबर M2 आहे. आणि अजून काय दिसते बघा, आणि बिंदू B हा सामायिक बिंदू आहे. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट, जर दोघांचे स्लोप चढ समान असतील म्हणजेच AB रेख AB समांतर रेख BC आपण दाखवतो. चढ समान म्हणजे त्या रेषेत समांतर, आणि बिंदू B काय सामायिक आहे, म्हणून बिंदू A B C एकरेषीय आहेत. तिसरा प्रश्न, पुढचं गणित बघा. सिद्ध करा tan A छेद 1 + tan वर्ग A चा वर्ग अधिक cot A छेद 1 + cot वर्ग A चा वर्ग बरोबर sin A cos A. आपण डावी बाजू घेऊया. डावी बाजू हे गणित परीक्षेला आलेलं आहे. tan A छेद 1 + tan वर्ग A चा वर्ग अधिक cot A छेद 1 + cot A cot वर्ग A चा वर्ग. मग इथे बघा, 1 + tan वर्ग आहे म्हणजे sec वर्ग आहे, आणि 1 + cot वर्ग आहे म्हणजे cosec वर्ग आहे. मग ती किंमत आधी आपण टाकूया. tan A छेद sec वर्ग A चा वर्ग अधिक cot A छेद cosec वर्ग A चा वर्ग. आता जर यांचा मी वर्ग केला तर चौथा घातांक होईल, म्हणजे tan A छेद sec चौथा घातांक A अधिक cot A छेद cosec चौथा घातांक A. लक्षात ठेवायचं की sec वरती गेला की cos होतो, cosec वरती गेला की sin होतो. म्हणजेच tan A गुणिले cos चौथा घातांक A अधिक cot A गुणिले sin चौथा घातांक A. ठीक आहे. त्यामुळे बघा, tan ला आपण कसं लिहू शकतो, tan ला आपण sin A छेद cos A लिहू शकतो गुणिले cos चौथा घातांक A आहे अधिक cot ला आपण cos A छेद sin A लिहू शकतो गुणिले sin चौथा घातांक A आपल्याकडे आहे. आता इथे बघा, हा cos एकदा आणि हा इथून एकदा गेला म्हणजे 3, हा sin एकदा इथून एकदा गेला म्हणजे 3, म्हणजे आपल्याकडे शिल्लक काय राहिलं, sin A गुणिले cos क्यूब A अधिक cos A गुणिले sin क्यूब A. ठीक आहे. आता बघा, इथे sin आहे, इथे पण sin आहे, इथे cos आहे, इथे पण cos आहे. मग बाहेर काढूया, sin A गुणिले cos A आपण कॉमन काढूया. मग sin पूर्णपणे बाहेर गेला, cos क्यूब होता 3 वेळा होता, त्यातला एकदा बाहेर गेला म्हणजे आतमध्ये राहिलं cos स्क्वेअर A. cos पूर्ण बाहेर गेला, sin क्यूब होता, एकदा बाहेर गेला म्हणजे sin स्क्वेअर A. आता लक्षात ठेवायचं आपण sin A डॉट cos A इंटू ही नित्य समानता आहे, आणि sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1, म्हणजे आपलं आन्सर आलं sin A इंटू cos A. आणि माझ्या मते हीच आपली काय आहे, उजवी बाजू आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया.
पुढचं गणित बघा, परीक्षेला विचारलेलं आहे. थिटाचे निरसन करा. एक्स बरोबर आर कॉस थिटा आणि वाय बरोबर आर साइन थिटा. बघा या गणितामध्ये आपल्याला थिटाचं निरसन करायचं आणि थिटा काढून टाकायचं आहे. आपल्याला काय दिलंय, एक्स बरोबर आर कॉस थिटा आणि वाय बरोबर आर साइन थिटा. हा आर इकडे आला की भागिले होईल, म्हणून एक्स छेद आर बरोबर कॉस थिटा व वाय छेद आर बरोबर साइन थिटा. पण आपल्याला माहिती आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर आहे, ही नित्य समानता आहे. मग साइनची किंमत वाय छेद आर म्हणून वाय छेद आर चा वर्ग, कॉसची किंमत एक्स छेद आर मग एक्स छेद आर चा वर्ग बरोबर 1, वायचा वर्ग वाय वर्ग आरचा वर्ग आर वर्ग अधिक एक्सचा वर्ग एक्स वर्ग आरचा वर्ग आर वर्ग बरोबर 1. दोघांचा छेद समान आहे त्यामुळे वाय वर्ग अधिक एक्स वर्ग छेद आर वर्ग बरोबर 1. आर तिकडे गेला की गुणिले होतो, म्हणून वाय वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर आर वर्ग एके आर वर्ग, आणि म्हणून एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आर वर्ग हे आपलं समीकरण येईल. याच्यामध्ये कुठेच थिटा नाहीये, म्हणजे थिटाचं निरसन झालं. पुढच्या गणितावर जाऊया. 5वा प्रश्न बघा, 30 सेमी त्रिज्येच्या एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्र तयार केल्या तर किती वृत्तचित्र तयार होतील. ठीक आहे, आता अशा गणितामध्ये आपल्याला आहे ना डायरेक्ट सोडवायचं नसतं. आपण आधी काय करूया की भरीव गोलाच्या मिती म्हणजे ज्या मोजमाप दिलेल्या आहेत ते काय आहे, आर दिलाय, R1 घ्यावा लागेल आपल्याला, R1 30 सेमी, अजून काहीच दिलं नाही आपल्याला. ठीक आहे, आणि भरीव वृत्त चितीच्या मिती, इथे आपण R2 घेऊया. R2 आपल्याला काय दिलंय, त्रिज्या 10 सेमी आणि उंची दिली, उंची आपण h घेऊया, h दिले 6 सेमी, आणि म्हटलं की किती वृत्तचित्ते तयार होतील. तर असा प्रश्न द्यावायचा असेल तर इथे तुम्हाला सूत्र लिहायचंय. आधी आपण सूत्र लिहूया. गोलाचे घनफळ, लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण संख्या काढत असतो त्यावेळेस आपण घनफळ घेणार असतो. मग गोलाचे घनफळ आहे 4/3 पाय आर 1 चा घन. ठीक आहे, आणि वृत्तचित्तीचे घनफळ सूत्र आहे पाय आर वर्ग एच, पाय आर 2 वर्ग एच. ठीक आहे, याला आपण 2 देऊया. ओके, आता आपल्याला दोघांचे घनफळ आहेत आणि म्हणून लक्षात ठेवायचं वृत्त चित्तीची संख्या, आपल्याला संख्या काढायची तर ती संख्या असणार आहे गोलाचे घनफळ म्हणजे मोठे घनफळ भागिले वृत्त चित्तीचे घनफळ म्हणजे लहान घनफळ. किंमत आपण टाकूया 4/3 पाय R1 वर्गचा घन छेद पाय R2 वर्ग h. मग पाय पाय कॅन्सल झाला, आपल्याला काय उरलं 4/3 R1 चा घन छेद R2 चा वर्ग h. किंमत टाकूया 4/3 गुणिले R1 आपलं किती होतं 30, बघा 30 आहे, मग 30 गुणिले 30 वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार भागिले R2 किती आहे आपला 10, इथे घन असल्यामुळे अजून एक 30 घ्यावा लागणार 30. मग इथे काय येणार 10 गुणिले 10 गुणिले h आपला 6 आहे. आता हे सगळं आपल्याला सोडवायचंय. बघा हा 0 हा 0, 2 शून्य गेले, वरचे पण 2 शून्य गायब करा, हे 3 आणि हे 3 गायब करा. मग आपल्याकडे काय उरणार आहे वरती 4 गुणिले 30 गुणिले 3 आणि खाली काय उरणार आहे 6. 3 एके 3, 3 दुने 6, 2 एके 2, 2 दुने 4 आणि 30 दुने 60, म्हणजे एकूण 60 वृत्तचित्ती इथून बनतील. ठीक आहे, जाऊया पुढच्या गणितावरती.
6वं गणित बघा, 6 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 15 पाय सेमी वर्ग आहे. तर त्या पाकळीच्या कंसाचे माप म्हणजे थिटा आणि वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे एल आपल्याला काढायचंय. आपण बघूया आपल्याला काय काय दिलंय. तर त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. त्रिज्या म्हणजे आपण डायरेक्ट लिहूया ना, आर आपल्याला लिहिलेलं आहे 6 सेमी आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिले आपल्याला 15 पाय सेमीचा वर्ग. ठीक आहे, आपण काय करूया, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र काय झालं, थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. आता आहे तरी टाकूया. पाकळीचं क्षेत्रफळ आहे 15 पाय, थिटा काढायचा आहे भागिले 360 गुणिले पाय, आर आहे 6 त्यामुळे 2 वेळा वर्ग असल्यामुळे हा पाय आणि हा पाय गेला. आपल्याला काय उरलं, पाय पाय गेला, 6 एके 6. आपण एक एक स्टेप करूया, 6 राहू देऊया. मग 15 बरोबर थिटा छेद 360 गुणिले 6 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 6. चला मग 6 एके 6, 6 36, 6 0 0, 6 एके 6, 7 आहे 60. म्हणजे आपल्याला किती उरले, 15 बरोबर थिटा भागिले 10, 10 तिकडे गेले की गुणिले होतात त्यामुळे 15 गुणिले 10 बरोबर थिटा. आणि म्हणून आपला थिटा म्हणजे वर्तुळ कंसाचं माप किती आलेलं आहे, 150. पुढे आपल्याला काय म्हटलंय, वर्तुळ कंसाची लांबी काढा. लक्षात ठेवायचं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले आर छेद 2. मग क्षेत्रफळ किती आपलं 15 पाय, एल काढायचा आहे, आर आपला आहे 6 छेद 2, बेत्रिक 6 म्हणजे 15 पाय बरोबर एल गुणिले 3. 3 कडे भागिले होतात, 15 पाय छेद 3 बरोबर एल. आणि त्यामुळे एल म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला मिळते 3 5 15, 5 पाय सेमी. अशा प्रकारे आपले गणित झालेलं आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा.